श्री दुर्गाय नमः। अथ दुर्गा सप्तशती अध्याय पहिला। देवीची महिमा कैची मधुकैटभ नाशतो सुरत समाधी वैश्याते मेधा ऋषी सांगतो विनियोग। ओम प्रथम चरित्रस्य ब्रह्मा ऋषी श्री महाकाली देवता गायत्री छंद रंदा शक्ती रक्तदिंदका बीज अग्निस्तत्व ऋग्वेद स्वरूप श्री महाकाली प्रीत्यते। प्रथम चरित्र जपे विनियोग ध्यान खड्गा चक्र गदा आणि चाप परिघा शूला भुषुंडी शिरा शंकाधारण जी करी त्रिनयना सर्वांग भूषाधरा नीला सारखी कांतिपाद दशका सेवाय महाकालिका नाशाया मधुकेटभास्तवी विधी निद्रा जगन्नायका। ओम नमश्चंडिकाय ओम ऐं मार्कंडेय वाच सूर्यतनय सावनी म्हणून बोलती आठवता उत्पत्ती कथा त्याची विस्तार एक सांगतो। कृपावंत महामाया तेने मंत्राधीप सावर्णी सूर्यपुत्राचा एक वृत्तांत तो शुभ। पूर्वी सुरश्चिया माझी चैत्रवंशीय भूपती सुरत नाम महाराजा समस्त शितिमंडला पुत्रा समान तो राजा प्रजापालन तत्पर कोल विद्यांसी वैर्यानी तहावा त्यावर बोलिला दंडनेती सुरताची घोर संग्राम तो करी कोला विद्यांसी जे त्यांनी तरी सुरत जिंकला रण सोडून तो आला सांभाळी पुरा आपले जिंकले तेही वैर्यानी भूपती क्षीण झाला अमात्यवरी दृष्टापा भूप दुर्लभ पाहुनी सेना बल लुटोनी हा राजधानीशी जिंकली शिकारीच्या मिशे राजा होनी अश्वा सरतो दुर्दैव लपउपाध हे जातसे घोर कान्नी अश्वमेधा मुनीचा हिंद्रखी विसावले शोभनीय शिष्यवंदे रान सुंदर पाहितो ते सत्कारीला राजा राहिला आश्रमावरी कानने विचारे त्या श्रेष्ठ संग शांतीची ममतायुक्त चिंताने चिंता तो अंतरी करी माझी अपूर्वजाची ती राजधानी नसे मज सत्ता ज्याची जवळी दृष्टते बुद्ध पीडिक छळता जनवृद्धाशी कोण मारिल त्या खळा माझा हत्ती शूरपुष्ट काय त्याची गती असे माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की स्वकष्ट जीत जे माझे द्रव्य हाती तयाची अमोलित लुटता सारे त्यांचे जाईल काय ते सुरत चिंता वाहुनी सुखी स्वगत्या वना मेधाच्या आश्रमी पाहे आला वैश्य कोण तू कोठनी आला शोक चिंता तुला दिसे काय कारण येण्याशी विचारी भूपती तया सप्रेम बोलला राजा दुःखी अनंत जाणून विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करून निरूपा निर्मल चित्त राजाचे वैश्य गदगद झाला मोगळे करून चित्त हदगत त्याशी बोलिला वैश्य वाच समाधी नाम मी वेश पन्न धरी काकुळी श्रीपुत्र दुर्जन माझे काढले मज बाहेरी धरणारी पुत्रहीन आता कोण पुसे जगी विश्वासघातकी झाले बांधव लुटती धना दुःखीस्त मी वना आलो गृहंतना कळे असे सुंदर केशी पुत्र स्वजन संपदा विवंचनावर त्याची दुःख देई निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे राजोवाच स्त्रीपुत्र धन जेवण वासासी कारण प्रिय लोभी नारी पुत्र वाटती का बरे तुम्हा वैश्यवाच आपण बोलता जे का सत्य ते रुसले मज मन माझे नावरे हे करावे काय न सुचे पितृस्नेह नसे पुत्रा धने छळती मज पती प्रेमना पत्नीशी आत्मीय वैरी झाले काढले मज बाहेरी माझे मन तुटे करी श्वास मी दीर्घ घेऊन हृदय दुःख भोगत नकळे ममता कैशी जडली चित्ती माझी आपाशर हृदय आपत्या न भुले मी करू कसे मार्कंडेय वाच मेधा मुनीच्या सेवेची आले जुळून सर्व ते वरिष्ठ राजा सुरत समाधी नाम वैश्य तो विनय नीतीने भावे आदरे वेचले पुढे वैश्य राजा करी काही वार्ताला बत्तया स्थळी राजोवाच भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नाची माझी आम्ही पराधीन चित्ताचं तेने दुःख बहुमत सर्वांगी ममता माझ्या गत राजाची अस्तव नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी घरातून काढला हा वैश्य दुःखी असे इथे स्वजन तत्यक राहुनी ममता याची नातुटे दोघेही सारखे आलो मुनी तुम्हा पुढे ममता दोषयुक्ताची कळून झोमली आम्हा असं ज्ञान असून आम्ही नकळो घेरले कसे विवेकहीन की आम्ही मूढ झालो आता पुरे ऋषिर्वाच भाग्यवंत समजताशी कळे विषय ज्ञान हे भोगती दिवसा कोणी रात्री भोग कोणा रुचे भिन्न भिन्न विषयांची चवी येशी जनांतरी दिवा रात्री कोणी भोग विवेकी नर त्यामध्ये शून्यतापूर्वक भोगी विषया लागी मानव पशु पक्षी मृग तैसे भोगती विषया नर नारी परी सख्य भोगती पशु पक्षी स्वदातृषा स्वयेक्षुदातृषा याची परिमोहित चित्त हे आत पितलांशी ओदना देती कळूनी मोह हा हसा आपण प्राप्त जे काही भोग या दीर्घकाल ते मानव इच्छिती पुत्रा पशु पक्षी ही इच्छती नाशमान कळी सारे तरी माया प्रभावा मोहन सर्व लोकांशी ज्ञानी तेही न चराचर मायापाशी बांधले दृढचे दिसे योग निद्रा महामाया तियेचे बळ सर्व हे जी माया श्री जगता सेविता पाऊले तिची भक्तांची वर मोक्षाचा प्रसन्नवती देतसे जन्म मृत्यू बळाने हा संसार बांधिला
सर्व मोहासती हेतु सर्व बुद्धीशी प्रेरिका देवी सनातनी माया परा विद्या अतर्क हे जगदीश्वर श्री विष्णूची महालक्ष्मी सुसेविका ईश्वरी बल ज्यामध्ये त्यातही परमेश्वरी राजोवाच स्वामी कोण महामाया ही देवी कळवा माझ्या किती जन्मली कोठे कैसे चरित्र देवीचे प्रभाव रूप सागावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्हापासून ते सारे एकू इच्छित मन ऋषीर्वाच जगतरूपी नित्य रूपाने देवी विश्वव्यापक देवकार्य सिद्ध बाह्य अजन्माजन्म घेत असे अरूपाधरून रूप उत्पन्न लोक होत असे कल्पाती लीला होत अशी विष्णू शासनी कर्णमुळातून त्याच्या मधुकट जन्मले ब्रह्माचे दावले खाया ब्रह्मा मानी महाभय विष्णू नेत्री योग निद्रा भाय स्रोत करी तिचे अधिश्वरीची विश्वाची धारण करी विश्व संसार पडून सारा घडीमोडी क्षणामध्ये त्याचे स्वरूप विष्णू त्याची शक्ती विचक्षण उपमा द्या नाही तुलनेशी कुणी तुझे आले जे दैत्य जवळी झोपला विष्णू पाहुणी जागा आणावेल त्याला योग निद्रेत ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मास्रोत करी तिचे सध्याच प्रेम लावणी महामाया स्तवी अशी ब्रह्मवाच तू स्वतः देवी वषटकार सरत सुद्धा तो अक्षय तिथे नित्य त्रिधा मात्रात्मक असल्या बिंदुरूप मात्र अनुच्छाय तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वर धारण तू विश्वाची तुझं उद्भव सृष्टीचा पालन केली सर्वाची कल्पाती ग्रासी जना उद्भव कालनी माता पोषण जीवनामध्ये सहा रूप कल्पाती सृष्टीमय जगन्मय महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूप हे देवी महासुरी प्रकृतीची सर्वाची गुणत्रय विभागणी कालरात्री महारात्री मोहरात्री तू धारण तू श्री तू ईश्वरी रीम तुम बुद्धिबुद्ध लक्षण लजा पुष्टी तुष्टिता ती क्षमा खडगधारिणी श्रीने गदिनी घोर शंकरी चक्रिणी तथा चापश धरे देवी भूषंडी परिघायुद्या सौम्य सौम्यतरा माझी तू सौम्य अतिसुंदरा परा होऊन थोर तू एका परमेश्वरी सत्या जी शक्ती ती सर्व रूपिणी सर्व शक्ती स्थळाशी सहत्र होईल थोडके सृष्टीपालक संहारता निद्रा दिन तुझ्याकडे नसे सामर्थ्य श्रोता श्रीमद विष्णूशी माय शंकर पुलयाधीश तुझा आधार त्या शिवाय सर्वाधारे तुझ्या श्रोता नसनी योग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वथा दे प्रशंसती करावे मोहित याशी दुर्दर्श मधुकेटबा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपजो बुद्धी विष्णूशी मारावे देते दोन हे ऋषीर्वाच तमाधिष्ठाती देवी स्तबिली ते दवा अशी नेत्र नासिका हृदय भाऊ श्री विष्णूचे निघाली त्यातून देवी ब्रह्मा सन्मुख झाली एका नवजलामध्ये शेचाच्या शयनातून योगे निद्रेतून उठला स्वामी श्री जनार्दन मधुकेटव दुरात्मा बलवान पराक्रमी देते ते पाहता झालं श्री विष्णू तो अनावर क्रोधार नेत्राने ब्रह्मासी खाऊ इच्छती उठून विष्णूने तेव्हा संग्रामते अशी बांधिला 500 वर्ष ते बाहुयुद्धात रंगती उन्मत झाले योद्धे महामाया विमोहित दैत्यवंती विष्णूशी वरमागमनोस्पित श्री भगवान उवाच प्रसन्न तुम्ही दोघेही जरी प्रसन्न तुम्ही दोघेही तरी निष्पान जनी द्यावावरी तुका हा दुसरा नलके मज ऋषीर्वाच धोकावरामुळे झालं सर्वत्र पाणी पाहती म्हणती विष्णूशी आम्हा वधावे जलनाधी ते ऋषीर्वाच तथास्तु म्हणून तेव्हा शंखचक्र गदाधर रांगेवरून ठेवून या दोघांचे शिर हे हरी ब्रह्माची स्तुतीसाठी माया प्रगटली अशी एक महात्म्य देवीचे वर्णितो मी पुन्हा तुला ओम श्री अच्युतवेदाची या प्राकृत भावात टीके श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे प्रथमो अध्याय श्री कुलदेवता चरणार